नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो तुमचं मी ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 10वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय एलो स्टेटमेंट 13 म्हणजे डे 25. त्याच्यातली पहिली ऍक्टिव्हिटी काय एलो स्टेटमेंट 13 बघूया. टू कॉन्व्हर्स इफेक्टिव्हली इन डिफरंट सोशल कंटेंट्स अँड रिअल लाईफ सिच्युएशन. आपण वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये आपण कॉन्व्हर्सेशन करतो म्हणजे संभाषण करतो, तर ते आपल्याला इफेक्टिव्ह कसं बनवता येईल हे आपल्याला या ऍक्टिव्हिटी मधनं शिकायचंय. चला बघूया काय ऍक्टिव्हिटी. लर्निंग आउटकम्स काय बघा. टू कॉन्व्हर्स इफेक्टिव्हली इन डिफरंट सोशल कंटेंट्स अँड रिअल लाईफ सिच्युएशन. आपल्या रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये किंवा आपण जेव्हा सोसायटीमध्ये असतो तर त्यावेळेस बोलताना आपल्याला वेगवेगळं आणि इफेक्टिव्ह वेजने कसं एकमेकाशी कॉन्व्हर्स करता येईल हे बघायचंय. फर्स्ट पॉइंट आहे टू कॉन्व्हर्स इफेक्टिव्हली इन डिफरंट सोशल कॉन्टेक्स्ट अँड रिअल लाईफ सिच्युएशन्स. हे झालं आपलं ऐकून. टू इम्प्रूव्ह फ्लुएन्सी थ्रू रेग्युलर प्रॅक्टिस अँड स्पीकिंग स्किल ड्रिल. आता आपलं फ्लुएन्सी कसं काय वाढणार आहे, तर रेग्युलर जेव्हा आपण प्रॅक्टिस करू तर त्याच्यातनं आपली फ्लुएन्सी वाढते आणि त्याला स्पीकिंगचं आपलं एक जोड राहते की आपण कसे सेंटेन्स वापरले पाहिजे स्पीकिंगसाठी, तर ते आपण सॉर्ट आउट केल्यावर आपलं स्किल जास्त वाढतं. थर्ड, टू आस्क अँड आन्सर डिफरंट क्वेश्चन अँड एबल टू डिस्कस अँड एक्सप्रेस देअर ओपिनियन्स. कोणताही क्वेश्चन असेल, म्हणजे अगदी कोणत्याही क्वेश्चनवर नाही जमत, पण काही क्वेश्चन असे असतात की त्याच्यावर आपण त्याचा आन्सर इंग्रजीमधनं देणं किंवा त्या क्वेश्चनवर आपण डिस्कशन करणं इंग्रजीमधनं, याच्यामुळं आपलं कॉन्व्हर्सेशन स्किल काय होतं तर डेव्हलप व्हायला लागतं. नंतर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. टीचर विल मोटिवेट स्टुडंट्स टू स्पीक सिम्पल इंग्लिश टू कॉन्व्हर्स फ्लुएंटली अँड कॉन्फिडेंटली. सोप्या भाषेचं इंग्रजी, सोप्या शब्दांचा वापर करायला हवा स्टुडंट्सला की जेणेकरून त्यांचं कॉन्व्हर्सेशन हे इझी होईल. दिस विल एनकरेज स्टुडंट्स टू यूज करेक्ट प्रनन्सिएशन अँड इंटोनेशन स्किल टू डिलिव्हर इफेक्टिव्ह ओरल प्रेझेंटेशन. याच्यामुळे काय स्टुडंट्स थोडे एनकरेज होतील की जेणेकरून त्यांचं जे प्रनन्सिएशन असेल, इंटोनेशन पॅटर्न जो असेल, हे सगळं त्यांचं चांगलं राहील ह्याच्यामध्ये. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन आहे बघा. Student will follow all the areas to be covered to communicate and converse fluently with all acquired strategies such as listening, comprehension, turn taking and eye contact explained by the teacher. आता टीचरला स्टुडंट्सला काय करायचं आहे, लिसनिंग करायचं आहे, नंतर कॉम्प्रिहेन्स करण्याचा प्रयत्न करायचा आहे, टर्न टेकिंग माझ्यानंतर कोण बोलेल, नंतर आय कॉन्टॅक्ट कसा करायचा म्हणजे समोरच्या डोळ्यात पाहून कसं बोलायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी त्यांना सिम्पल सेंटेन्सचा वापर करायचा आहे, सिम्पल वर्ड्सचा तुम्हाला वापर करायचा आहे. जेवढं तुम्ही सिम्पल कॉन्व्हर्सेशन करणार, फ्लुएंटली बोलणार, तेवढं तुमचं कॉन्व्हर्सेशन हे कसं जाणार, एकदम छान होणार आहे. आता लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये बघा कॉन्व्हर्सेशन दिलंय. मी पूर्ण कॉन्व्हर्सेशन फक्त इंग्रजीमध्ये वाचतो, मराठीत अर्थ सांगणार नाही, आपण समजण्याचा प्रयत्न करू. ट्री. हे स्पॅरो. हाय पिजन. हाऊ आर यू बोथ? हॅपी टू सी यू इन माय गार्डन आफ्टर लॉंग टाइम. पिजन. जस्ट सर्वाइव्हिंग. स्पॅरो. ॲब्सोल्युटली ट्रू. ट्री. वेअर वर यू ऑल दीज डेज? स्पॅरो. Forget about us? Look at yourself. A few leaves to be counted. Tree. Yes. These men cut my branches for wood. Pigeon. You don't have any fruit for us. Tree. These people pluck my fruits too. Sparrow. Neither you have shadow nor enough water to live for yourself. Tree. All your words are true. I am just standing with the water that I preserve in my root. Pigeon. Then how can you give us a place for nest and fruits to eat? Tree. True, these human beings have to suffer for water and fruits without me. Only after that they will realize their blunder. Both the birds. Poor humans. May God show them the straight path. Trees. Long live birds. May God bless you. हे त्यांचं कॉन्व्हर्सेशन झालं. आता या कॉन्व्हर्सेशनवर आधारित आपल्याला काही क्वेश्चन आन्सर सुद्धा आपल्याला क्रिएट करता येतील. कळतंय तुम्हाला? ठीक आहे. आता सॉल्व्ड ऍक्टिव्हिटीमध्ये बघा. टीचर विल असाइन
uh, three students to play the role of tree, a sparrow and a pigeon. एक रोल प्ले करा या स्टुडंट्सचा. एकाला ट्री बनवा, एकाला स्पॅरो बनवा आणि एकाला पिजन बनवा आणि हा ड्रामा त्यांच्याकडनं बसवून घ्या. स्टुडंट्स विल बी एनकरेज्ड टू एक्सपिरियन्स द लाईव्स ऑफ कॅरेक्टर्स mentioned and will participate more confidently in formal and informal decisions. ओके, फॉर्मल आणि इनफॉर्मल डिसिजनच्या वेळेस तुम्ही डिस्कशनच्या वेळेस तुम्ही कशा पद्धतीने तुमचं कॉन्व्हर्सेशन कराल हे तुम्हाला ह्याच्यावर थोडक्यात कळेल. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये बघा ते काय म्हणतं आपल्याला. टीचर विल इन्स्ट्रक्ट स्टुडंट्स टू एनकरेज देम. टीचर त्यांना सांगते, त्यांना म्हणजे एनकरेज करायचंय. राईट अ कॉन्व्हर्सेशन ऑफ मिनिमम 5 meaningful exchange among 3 to 4 students on importance of listening story. लिसनिंग स्टोरीवर आपल्याला एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन करायचंय. आता मी एक कॉन्व्हर्सेशन तुमच्यासाठी लिहिलेलं आहे, आपण ते वाचूया पहिल्यांदा. कुणाल, हाय राहुल, हाऊ आर यू? राहुल, आय एम फाईन अँड यू? कुणाल, आय एम गुड. हॅव यू सीन पंकज? राहुल, येस, ही इज इन दॅट कॉर्नर, लेट्स गो टू हिम. कुणाल, शुअर. पंकज, हाय फ्रेंड्स. कुणाल, hi, hey Pankaj, what are you reading? Pankaj, storybook. Rahul and Kunal both laugh. ते दोघं हसता. Pankaj, what's wrong in that? Don't you read stories? Kunal, no, I don't. And Rahul, you? Rahul, neither I. Pankaj, see friends, reading story is good habit. It improves your vocabulary. Rahul, yes, I agree with you. Kunal, so do I. Do you have more books to read? Pankaj, yes. Do you want to read? Kunal, yes, give me one. Rahul, me also. Pankaj, let's go to the library, we sit there and read it together. इथपर्यंत तुम्हाला कळलं कॉन्व्हर्सेशन कसं आहे. आता पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे म्हणजे ऍक्टिव्हिटीकडे वळू आपण. काय बघा, ते कॉन्व्हर्सेशन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुद्धा लिहू शकता. इव्हॅल्युएशन मध्ये बघा काय सांगितलं. टीचर विल इव्हॅल्युएट बेसिक ग्रामर कन्स्ट्रक्शन, फ्लुएन्सी अँड प्रोनाउन्सिएशन. ह्या गोष्टी तुम्ही त्यांच्या फक्त चेक करा. Expansion of vocabulary and idea, intonation, confidence and bold oral presentation. मी जे कॉन्व्हर्सेशन तुमच्या समोर प्रेझेंट केलं एकदम सोपं कॉन्व्हर्सेशन आहे. खूप फेमिलियर वर्ड्स त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेले, त्याच्यामुळे अशा गोष्टींचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे. आता माय टेक अवेच्या ऐवजी पहिल्यांदा आपण क्वेश्चन्स घेऊ. हे क्वेश्चन्स आपल्याला याचे आन्सर आपल्याला बघायचे. मी ते बाजूला तुमच्यासाठी काढून ठेवलेले. ते क्वेश्चन आन्सर बघूया आपण. क्वेश्चन, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय कॉन्व्हर्सेशन स्किल? कॉन्व्हर्सेशन स्किल मधून तुम्हाला काय समजतं? थ्रू कॉन्व्हर्सेशन यू गेट कॉन्फिडन्स. तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो. अबाउट लँग्वेज स्पीकिंग, लँग्वेज कशी बोलली जाते याचा कॉन्फिडन्स होतो, म्हणजे स्पीकिंगचा कॉन्फिडन्स येतो. इवन समटाइम्स यू फाइंड न्यू वर्ड्स, तुम्हाला नवीन शब्द सापडतात. अँड सेंटेन्सेस टू यूज इन डेली कम्युनिकेशन, दैनंदिन आपलं जे जीवनातलं कम्युनिकेशन असतं ते आपल्याला त्याच्यातनं कळतं. वेन विल कॉन्व्हर्सेशन बिकम इफेक्टिव्ह? कॉन्व्हर्सेशन कधी इफेक्टिव्ह होतं? वेन स्पीकर स्पीक फ्लुएंटली अँड कॉन्फिडेंटली विथ इझी टू अंडरस्टँड सेंटेन्स. जेव्हा फ्लुएंटली बोलतो किंवा कॉन्फिडेंटली बोलतो आणि त्यांचे वाक्य जे असतात इझी टू अंडरस्टँड असतात, सहज समजण्यासारखे असतात, त्यावेळेस मात्र कॉन्व्हर्सेशन कसं जातं, एकदम सोपं जातं. थर्ड, हाऊ इम्पॉर्टंट इज लिसनिंग इन कॉन्व्हर्सेशन? कॉन्व्हर्सेशनमध्ये लिसनिंग हे किती महत्वाचं आहे तर बघा, इफ यू लिसन टू द स्पीकर, बोलणाऱ्याकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, देन यू कॅन गिव्ह प्रॉपर रिस्पॉन्स, त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर रिस्पॉन्स मिळतो. अदरवाईज द कॉन्व्हर्सेशन बिकम इम्प्रॉपर. नाहीतर कॉन्व्हर्सेशन काय होतं, इम्प्रॉपर, अयोग्य होतं किंवा चांगलं होत नाही. फोर्थ, व्हॉट आर द ग्रेट चॅलेंजेस टू गुड कॉन्व्हर्सेशन? चांगल्या कॉन्व्हर्सेशनचे म्हणजे चांगलं कॉन्व्हर्सेशन होण्यासाठी काय चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात? तर गिव्ह करेक्ट सेंटेन्स, हे फार मोठं हर्डल आहे. योग्य वाक्य आपल्याला वेळेवर देता आलं पाहिजे. अँड अंडरस्टँडेबल ऑर इझी वर्ड, सोपे किंवा समजू शकतील असे वर्ड्स आपल्याला त्याच्यात वापरता आले पाहिजे. टू बी युज्ड इज डिफिकल्ट. आणि अशा गोष्टी वापरणं हे कसं असतं, आपल्यासाठी जरा जड असतं. फिफ्थ, हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह ओरल प्रेझेंटेशन थ्रू कम्युनिकेशन? कम्युनिकेशन मधनं ओरल प्रेझेंटेशन कसं होतं? तर मी असं म्हणेल की इट इज द बेस्ट मीन टू इम्प्रूव्ह ओरल प्रेझेंटेशन थ्रू कम्युनिकेशन. जेवढं जास्त कम्युनिकेट आपण करणार तेवढं आपलं ओरल प्रेझेंटेशन म्हणजे तोंडी जे आपलं प्रेझेंटेशन असतं हे खूप चांगलं होत जातं. कळतंय तुम्हाला?
मग ॲक्टिव्हिटीकडे वळूया. मग आपण काय शिकलो आज स्टुडंट्स? टू डेव्हलप हेल्दी, स्ट्रॉंग अँड गुड रिलेशनशिप विथ अदर्स. इतरांसोबत हेल्दी, स्ट्रॉंग अँड गुड रिलेशनशिप आपण कसं डेव्हलप करायचं हे आपण इथं कळलं. टू एलॅबोरेट एक्सप्रेशन अँड ऑब्झर्व फेशियल अँड बॉडी एक्सप्रेशन बाय प्लेइंग द रोल ऑफ गुड लिस्नर. लिस्नरचा सुद्धा एक चांगला रोल असतो की आपण काय आपले फेशियल एक्सप्रेशन आहे समोरच्याचे, त्याचे बॉडी एक्सप्रेशन काय आहे हे आपल्याला त्याच्यातनं कळतं, त्याचा रोल कसा आहे हे आपल्याला कळतं. मग या गोष्टी आज आपण इथून शिकलोय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.